नमस्कार, मी मेघा. आपण पाहत आहात पलूस न्यूज एक्सप्रेस. जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कुंडल या गावामध्ये. आज आपल्या सोबत आहेत कथाकथनाच्या विनोदी शैलीने महाराष्ट्रभर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, ज्यांनी हजारो कथाकथनाचे प्रयोग सादर केले आणि ज्यांचा 12 गावचा संचित हा कथासंग्रह अतिशय गाजला, असे आपले जयवंत नाना आवटे. आणि आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. नमस्कार नाना. नमस्ते. पलूस न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. खूप धन्यवाद. आणि आपलंही आणि आपल्या पलूस न्यूजचं मनापासून माझ्या तर्फेही मनापासून स्वागत आहे. नाना, सर्वप्रथम आपल्या बालपणाविषयी सांगा. खरं म्हणजे लहानपणाबद्दल जर कोणालाही विचारलं तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं बालपण सांगतील. आणि मलाही सांगायला अभिमान वाटतो की कुंडल सारख्या गावामध्ये आपला जन्म झाला, की ज्या गावाला एक ऐतिहासिक परंपरा होती. आणि अशा ह्या अत्यंत समृद्ध कुंडल गावामध्ये माझा जन्म झाला. आणि मी माझ्या आई वडिलांच्यासाठी हे एकुलतं एक अपत्य वगैरे काय नव्हतं. त्याच्या अगोदर माझ्या बहिणी होत्या, भाऊ होता आणि नंतर मी होतो. आणि एकूणच आमच्या एकूण कुटुंबाला आवटे वाडा म्हणलं जायचं. त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती आणि सगळे चुलते मालते आम्ही सगळे एकत्र. त्यामुळे आमचे खूप भावंड आम्ही एकत्रच राहायला, झोपायला, म्हणजे वेगवेगळी घरं असले तर आम्ही एकत्र राहायचो. त्यामुळे आम्ही दिवसभर कुठं गेलो आणि दिवसभर काय केलं ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायला, आजकाल कसं मुलं घरातून बाहेर गेले की लगेच त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं की आता कुठे गेलास आणि कुठून आलास. तसं आम्हाला कोणताही बंधन नसल्यामुळं ह्या एकूणच सगळ्या ह्या म्हणजे मुलांची संख्या खूप त्या सगळ्या वाड्यात. त्यामुळे आम्हाला मुक्त छंदानं जगता आलं. आणि कुंडलची पार्श्वभूमीच इतकी समृद्ध आहे की इथं अनेक पर्यटन स्थळ आहेत, मंदिरं आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ओढा आहे. जे व्यंकटेश माडगुळकरांचं प्रचंड वास्तव्य दोन्ही बंधूंचं या कुंडलमध्ये गेलं. आणि त्यांच्या पुस्तकात ज्या ज्या ठिकाणांची वर्णन आलेले आहेत की इथं आम्ही ती फरशी वगैरे आहे जैन बस्तीपासूनची, सरकारी दवाखान्यातील आड असेल, तो ओढा असेल, पिंपळ असेल, ह्या ज्या गोष्टीचं माडगुळकरांनी आपल्या पुस्तकामध्ये मंत्रलेले दिवस असतील, कोवळे दिवस असतील, यामध्ये उल्लेख केला. हे सगळ्या जडणघडणीतून तिथंच माझा जन्म झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा मला चांगल्या पद्धतीने आनंद घेता आला. आणि कुंडलला जो डोंगर आहे की सगळेजण म्हणतात की सह्याद्री पर्वताची सुरुवात कुंडलच्या डोंगरापासून होती. आणि इथं वेगवेगळ्या धर्मांची मंदिरं आहेत. आणि मग इथं वेगवेगळ्या यात्रा जत्रा भरतात. आणि मग सगळ्या समाजाच्या यात्रा जत्रा इतक्या उत्साहानं भरल्या जातात. आणि त्या सगळ्या यात्रा जत्रातून आम्हाला हे सगळं कुंडलची एकूण पार्श्वभूमी आणि ह्या गावातील बालपण आम्हाला अधिक समृद्ध करण्यासाठी ह्या सगळ्या कुस्तीचं मैदान वगैरे यात्रेच्या निमित्तानं तमाशे व्हायचे, वेगवेगळे खेळ व्हायचे, यात्रेनिमित्त वेगवेगळे नाटकं वगैरे व्हायचे. आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या इथं पांडुरंगनाथाचे लाड नावाचा एक मुलगा होता. दुर्दैवान तो आज हयात नाही, वारला. पण तो कुणाचं कीर्तन बघितलं की त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो ठेवायचा आणि स्वतः कीर्तनकार असल्यागत तो तसा आवेश करून सांगायचा, प्रवचनाला बसायचा, आम्हाला पुढं बसवायचा, पुन्हा प्रसाद आम्ही खोटं वाटायचं. म्हणजे मुलं भातुकलीचा खेळ खेळतात तसं हे आम्ही कीर्तन प्रवचनाचं मी स्वतः ते करत नव्हतो, पण तो जो पांडुरंगच नाव होतं आणि त्याला पांडा म्हणायचा, तो करायचा ना आम्ही त्याच्यात सहभागी व्हायचो. पण आम्ही छोटे छोटे नाटकं करायचं. मग चेहऱ्यावरती हनुमानाचं छापडीनं केलेल्या वहीच्या पुट्ट्यानं तोंडावरून आणि गल्ली, महत्वाचं म्हणजे सगळी गल्ली बघायला यायची. अशातून आमचं बालपण अतिशय समृद्ध गेलं. तसं कुंडल म्हटलं की अनेक गोष्टी सुपरिचित आहेत आणि महाराष्ट्राला माहिती आहेत ह्या गोष्टी करतात. पण सगळ्यात अभिमानाची गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे महाराष्ट्रात काही मोजके जिवंत देखावे गणपतीला असतील, त्यामध्ये कुंडल सगळ्यात अग्रपूजेला होत. म्हणजे अगदी लहान मुलं, आम्ही आईचा हात धरून जर ते बघायला गेलो जिवंत देखावे, तर हात सुटला तर चुकण्याची शक्यता अधिक असायची. इतकी गर्दी की आई वडिलापासून मुलगा बाजूला गेला तर तो सापडणार नाही. का तर एकाच मंडळापुढं एक तास माणसं एखादा चित्रपट बघावं तसं देखावे बघत बसायचे. आणि त्यातूनच मग हे स्टेजवर काहीतरी करणं
आणि लोकांनी पाहणं, ह्या गोष्टीचा संस्कार विचार कुंडल गावातील प्रत्येकालाच, मीच नव्हे, त्या काळात जन्माला आला आणि त्या काळातली लहानाची मोठी झाली मुलं, ते त्यातून हे मला बऱ्याच वेळेला एक गाव एक गणपती सारख्या संकल्पना समोर येतात, त्यावेळेला त्याचं कौतुक वाटतं. पण यावरून गावगाड्यातील कितीतरी कलाकारांना, कितीतरी मुलांना त्या आत्मविश्वासापासून दूर नेलं असं मला कायम दिसल वाटत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा संस्कार माझ्या सहित त्या काळातील मुलांच्यावरती झाले. नाना, बालपण तर तुमचं खूप समृद्ध होतं, पण तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, माझं शैक्षणिक ज्या वेळेला माझ्या शैक्षणिक जीवनाबद्दल बोलायचं म्हणलं तर त्या काळात KG1 KG2 हा प्रकार नव्हता. त्यावेळेला बालवाडी म्हणलं जायचं आणि त्या काळातल्या बालवाडीत ज्या शिकवणाऱ्या होत्या किंवा मुलांचं संगोपन करणाऱ्या होत्या त्यांना बाई म्हणलं जायचं. आणि बाई म्हणजे आईचंच दुसरं रूप आहे असं आम्हाला त्या काळात वाटायचं, का तर ते तेवढे जिव्हाळा दाखवायच्या, तेवढं प्रेम करायच्या. आणि मग आपण ज्यावेळेला मारायच्याही तितक्याच मारायच्याही. मग आम्हाला वाटायचं की घरात थांबलं तर आई मारते आणि बालवाडीत गेलं तर बाई मारते, अशी अवस्था आमची असायची. आणि त्यातूनच मग सगळ्या गमती जमतीतून आम्ही पुन्हा इथं 3 देवळ म्हणून आहे, तिथं जिल्हा परिषद शाळा होती आणि त्या शाळेमध्ये आम्ही पहिलीला गेलो. आणि तिथून मग ज्या वेळेला शिकवायला लागले जे शिक्षक, मग अ ब क ड पासून ज्या वेळेला पहिली दुसरी तिसरी झाली आणि मराठीचे विषय यायला लागले, मग वात्सल्य नावाची एक कथा होती, धडा होता की गायी संदर्भातला. मग तो शिकवत असताना आमच्या बाई रडायच्या, आम्ही रडायचं. त्या काळात वाटायचं की मग आपली बी एक गाय असावी. मग घरी आम्ही म्हणायचं की आम्हाला बी मला एक गाय पाहिजे. मग आम्ही गाय घेतली, ती मग माळाला सगळी मुलं आम्ही तिला चरायला घेऊन जायचं. सगळेजण संध्याकाळी सुट्टीला आलं की याचं, मग सगळे आणून तिला गवत घालायचं. म्हणजे एक धडा शिकवण्याच्या प्रभावामुळं मुलांच्यावरती कुठल्या प्रकारे प्रभाव टाकू शकतो हे त्या काळात आम्ही अनुभवलं. खांड्या पक्ष्याची कविता एक होती, पाण्यावर उडताना नको मारू मात्र, म्हणजे त्याच्या देखणेपणाचं इतकं कौतुक केलं जायचं. आणि ते कौतुक त्या शेवटच्या ओळीत मात्र कवी म्हणतो की तू खूप सुंदर आहेस, पण ती एकच गोष्ट आम्हाला तुझी खटकते की तू मासा पकडतोस, तर पाण्यावर उडताना फक्त मासा पकडू नकोस. मग आम्हालाही मग ज्या वेळेला खांद्या पक्षी ओढ्यात दिसायचा त्यावेळेला आम्हाला ती कविता आठवायची. आज आपल्या चॅनेलचे संपादक संदीप जिनाजरे सर आहेत, त्यांची पण थोडा उशीर झाला नावाचा एक पाठ आहे शाळेमध्ये शिकवायला. तो जर प्रभावीपणे शिकवला, तर शिकवतच असतात सगळे शिक्षक, पण त्याचा परिणाम मुलांच्यावरती काय होतो हे आम्ही लहानपणी अनुभवलेला आहे. की ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. आणि त्या काळातच मला कळालं की मला ह्या गोष्टीबद्दल खूप आवड आहे. का तर तो धडा ज्या वेळेला मी शिकायला गेलो त्यावेळेला आटपाट नगर होते, तिथली माणसं होती कष्टाळू, कष्ट खूप करायची, खूप धान्य पिकवायची. एकदा काय झालं, पाऊसमुळे पडेना, पिकाला पाणी मिळेना, माणसाला पाणी मिळेना, असं माझं पूर्ण पाठ व्हायचं. आणि मग बाई मला म्हणायचं की हा जेवण धडा वाचून जाऊ, तर मी धड्यातला एकही शब्द न बघता मी नुसतं असं पुस्तक उघडायचं आणि म्हणायचं बघा ह्याचं वाचन किती चांगलं आहे. पण प्रत्यक्षात मी वाचतच नव्हतो, इतकं माझं पाठ व्हायचं सातत्यानं ऐकून. आणि त्या काळातले पाठ हे अत्यंत दर्जेदार लेखकांचे असायचे. आणि त्या पुस्तकांनी खूप माझ्या जीवनावरती परिणाम केला. त्यानंतर आम्ही 5वीला गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कूलला गेलो आणि तिथंही मग वेगवेगळे विषय असायचे. मग इंग्रजी पहिल्यांदा आला. मग इंग्रजी च्या वेळेला मग आम्हाला वाटायला लागलं की बाबा हे काय इंग्रजी आलं. मग ते सर होते ते आम्हाला शिकवायचे. पण त्यावेळेला ज्या वेळेला मराठीचा विषय यायचा आणि मराठीचे पाठ यायचे, मग त्या काळात नाशी फडकेंचे, त्या काळात आनंद कणेकरांचे, त्या काळात वि स खांडेकरांच्या, त्यावेळेला मंगेश पाडगावकरांच्या कविता, ह्या सगळ्या बालकवींच्या कविता, मग ह्या 5वीच्या मानानं असलेल्या बालकविता वगैरे अशाने ते जे धडे होते त्यांनी जीवनामध्ये एक बदल घडवायला चालू केले की खूपच हे म्हणजे इंटरेस्टिंग आहे, खूपच आनंद देणारी घटना आहे. आणि सुदैवानं त्या काळात आमच्या वडिलांना म्हणजे ज्या वेळेला वाचनाचीच आवड होती का तर ते सांगलीला ITL होते, त्यामुळे ते चांदोबा पुस्तक आणायचे. मी पहिलीला होतो तेव्हापासून.
मग चांदोबामध्ये काही कथा असायच्या. हम्म. त्या कथा वाचत असताना खूप चांगलं वाटायचं. त्यात काही प्रश्न असायचे, त्याची उत्तरं द्यायची. मग त्याचं कधी बक्षीस मिळालं नाही. पण आम्हाला ते जाऊन पोस्टात टाकायचं आणि मग त्याचं बक्षीस येतंय का आम्ही वाट बघत बसायचं. हम्म. त्यामध्ये मग ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मग मी शाळेत त्या गोष्टी थोड्या-थोड्या सांगण्याचा प्रयत्न करायला लागलो. हम्म. घरामध्ये पुस्तक असायची. मग शाळेत सांगायचं, की हा धडा कुणाचा आहे? तर मी म्हणलंय, की बाबा वडिलांना प्रचंड आवड असल्यामुळे घरामध्ये पुस्तक हम्म. आणि आमच्या वडिलांना एक सगळ्यात मोठं गोष्ट अशी होती, की हम्म. त्यांना पुस्तकाला पुस्तक म्हणलेलं आजही चालत नाही. त्यांना वाटतं, की पुस्तकाचं नाव आहे, तर पुस्तकाला नावानंच बोलवायचं. मग माणसाला आपण म्हणतो का माणूस आला, माणूस आला नाही. तर तसं पुस्तकाला मग आपण पुस्तक का म्हणायचं? अच्छा. मग ते त्याला म्हणायचं श्रीमान योगी, त्याला म्हणायचं मृत्युंजय, मृत्युंजय कुठं आहे, श्रीमान योगी कुठं आहे. ते पुस्तकांची नावं माझ्या पाठ झाली, ती वाचली नव्हती. आणि मग एकदा वि. स. खांडेकरांचा संकल्प नावाचा एक लघु निबंध होता, तो पाठ म्हणून होता. आणि मग म्हणले की शाळेत की वि. स. खांडेकरांचं साहित्य असं असं. मी म्हणलं मला माहित आहे त्यांच्या कादंबऱ्या आहेत. तर कोणत्या आहेत? मी सांगितलं हे आहे, उल्का आहे, क्रौंचवध आहे. मग त्यांना थक्क झाले की ह्याला नावं कशी माहिती. ऍक्च्युली मी ते म्हणजे प्रत्यक्षात ते काहीच वाचलं नव्हतं. पण मला काहीतरी साहित्याची आवड आहे असं शिक्षकांना वाटायला लागलं. आणि मग त्यातूनच मग कौतुक होतंय म्हणलं की माणूस अधिक करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं कौतुक होणं गरजेचं आहे. कुणी तर पाठ थोपट नाही. का तर तसा मी गणितात चांगला नव्हतो, तसा मी इंग्रजीत चांगला नव्हतो. त्यामुळे माझं कौतुक होण्याची माझी दुसरी बाजूच बळकट नव्हती. की जी गोष्ट मला शाळेमध्ये कुठंतर स्वतःची ओळख निर्माण करेल. मग ह्या गोष्टी असल्यामुळं मी त्याचा खूप आनंद घेत गेलो. मग मराठीबद्दल 10वी पर्यंत आल्यानंतर मला शिक्षक शिकवताना असं वाटायला लागलं की म्हणजे जे.के. कोळी सर नावाचे एक शिक्षक होते. ते शिकवायला की जे कडी घालायचे, सगळ्या दाऱ्या खिडक्या लावायचे आणि जिम कार्बेटचा धडा अंधू प्रकाशात शिकवायचे. का तर खिडक्या लावल्या तर त्या झरोक्यात थोडा उजेड यायचा आणि तो चित्ता कसा निघाला आणि जिम कार्बेट कसा त्याच्या मागावर होता आणि त्यानं पायी जरी असा पाय घसरला आणि माती थोडी घसरली आणि चित्ता हल्ला तर आमच्या पोटात अगदी गोळा यायचा. आणि हातात पुस्तक न घेता फक्त ते टेबलवर पुस्तकांचा विषय इतक्या चांगल्या पद्धतीने असं सांगायचे ना, आम्ही ऐकायचं. मग वाटायचं हे वेगळं जग आहे. साहित्य हे एक वेगळं जग आहे. मराठीचे धडे बघत असताना वाघ पूर्णपात्र्यांची एक आत्मचरित्रातलाच एक भाग होता. आणि ती सोनाली नावाची सिंहीण ती लहानाची मोठी केली आणि ती शेवटी पुन्हा मग तिला प्राणी संग्रहालयात द्यायचं होतं आणि ती काही केल्या जात नव्हती. मग आम्ही इतकं रडलो, कितीदा तरी ते पाठ आम्ही वाचायचं आणि आम्हाला खूप वाईट वाटायचं की हे असं झालं. योगीराज वाघमारेंची बेगड कथा होती आणि त्या गरीब गड्याबद्दल त्याला आत घेतल्यानंतर त्या पाटलाने त्या गरीब गड्याला वाटतं मालकानं मला आत घेतलं वाड्यात, एवढं धान्य बिन्य त्यात घेतलं आणि मला गोड बोलायला लागले. त्याच्या ज्या भावभावनांचा कल्लोळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला वेगळ्या जगातच घेऊन मला तर जात होत्या. मला वाटायचं हे कसलं जग आहे, शब्दाचं जग, पुस्तकांचं जग, धड्याचं जग. तिथून मग वि. स. खांडेकरांचं साहित्याबद्दलच पुन्हा मग आवड निर्माण झाली. कॉलेजमध्ये गेलो, मराठी विभाग, तिथं तर एक समृद्ध लेखक, सगळे शिकवणारे. अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सोबद्र नाटक तर माझं पूर्ण पाठ. मी 1 तासाचा तर कॉलेजवर कार्यक्रमच केला पदासहित. जैसा वरून दिसतो काळा, तैसा आतून हे झाला, तारिले म्हणून धरला, तोच गुडवी मचला. मग पिंपळपान सारख्या कविता, क्षणभर वेड्या प्रेमात हाम, आधीर मनास जाशी कोटे, चुकशील संकटी पडशील वाटे, जगे सगळे बारे खोटे. क्षणी पांढरा क्षळीच काळा, रंग आवडे असा जगाला, ठाव तयाचा कुणा न कळाला, खुळ्या तुलाची अशा जगाची कळेल का कृती सांग. इतकं छान वाटायचं हे सगळं साहित्याचं जग. आणि मग त्यातून मग साहित्यिकांच्या बद्दल प्रेम वाढत गेलं आणि पुस्तकांच्या बद्दल प्रेम वाढत गेलं आणि मग अशा पद्धतीनं शैक्षणिक प्रवास माझा
तसा म्हटलं तर बाबा मी पीएचडी केली आणि खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळवली का, तर तसं काय नाही. पण मला जे साहित्यानं दिलं, मला जे शिक्षणानं दिलं आणि मला जे शिक्षकाने दिलं ते हाताला न लागणार, उकलून न सांगता येणार आणि माझं आयुष्य प्रचंड आनंदी माझ्या करणारं मला वाटलं. एकूण शैक्षणिक जीवन माझ्यासाठी खूप समृद्ध आहे. रयत शिक्षण संस्थेच्या रामनगरची जी शाखा आहे तिथं सगळे शिक्षक माझ्या वेळेला नशिबानं की अगदी रिटायरमेंटला आलेली होती आणि ज्ञानानं समृद्ध झालेली होती आणि त्या सगळ्यांचं ते शिकवणं होतं. ते मला आजही मला ते सांगायचं म्हटलं तर माझं डोळं पाणवतात की ह्या सगळ्यांच्या सानिध्यातून मला एक वेगळं जग बघायचं आणि माझा जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलून टाकणार ते कॉलेज होतं. आणि माझे खूप उपकार आहेत. कुंडलमध्ये क्रांती अगर मी सिनियर कॉलेज निघालं त्यावेळेला पहिल्या वर्षी मी होतो तिथं मॅडम होत्या, त्या मराठी खूप चांगलं शिकवायच्या. म्हणजे एकूणच मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये लौकिक अर्थानं काही मिळालं नसलं तरी मला माझ्या आत्म्याला समाधान देणार समज. खरोखरच तुमचा शैक्षणिक प्रवास हा खूप छान होता. नाना, कसं आहे, शिक्षण हे असं वाघिणीचं दूध आहे, जो पिला तो गुरगुरणारच, त्यात काही वादच नाहीये. तर खूप छान होता तुमचा शैक्षणिक प्रवास, आम्हालाही ऐकायला आवडला. तर तुम्ही साहित्याकडे वळण्याचा तुमचा निर्णायक क्षण हा कोणता? तर लेखक आपण हो किंवा काय याबद्दल असं वाटत नव्हतं, पण साहित्याबद्दलच असं मला असं त्या काळातच अशी स्वप्न पडायची की मला रेल्वेच्या डब्यात मागल्या इथं झेंडा दाखवणारा माणूस असतो अशी नोकरी मला मिळावी, म्हणजे मी माग पुस्तक वाचत बसेन आणि झेंडा दावायचा तेव्हाच तेवढा मी झेंडा दाखवेन, वा. अशी स्वप्न पडायची की जिथं मला खूप वाचायला मिळेल असं मी भविष्यात मी काम करेन. आणि मला ते बऱ्याच वेळेला वाटायचं की मी रेल्वेच्या मागेच झेंडा दाखवायचं, मला काम मिळायच पाहिजे, मी तसंच करावं. मी मला त्याला वाटायचं फक्त स्टेशन आल्यावर त्याला तसंच करायला लागतं आणि पुन्हा बराच वेळ त्याला मागे बसून वाचता येईल. असे स्वप्न घेऊन मी जात असताना कॉलेजमध्ये गेलो आणि मला लायब्ररी जॉईन केल्यानंतर मला वि स खांडेकरांची उल्का कादंबरी माझ्या आयुष्यात आली आणि मग माझा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. आणि मला त्यातला नायक कळाला की ध्येयवादी जीवन असल्याशिवाय माणसाच्या आयुष्याला किंमत नाही. बरोबर. की माणूस जन्माला आलाय तर तो त्याच्या आनंदासाठी जन्माला आलेला नाही, तो त्याच्या समाधानासाठी जन्माला आलेला नाही, तर त्याच्यामुळं जगाला आनंद झाला पाहिजे. नक्कीच. त्याच्या वैयक्तिक आनंदाला काडी मात्र किंमत नाही. आणि वि स खांडेकरांच्या त्या कादंबरीनं मग मला झपाटल्यासारखं झालं आणि मी त्यांच्या साहित्याकडं पुन्हा ओढ माझी वाढत गेली. आणि त्यांच्या नायकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जसं की इतर साहित्यिक जे आहेत की जे वीर रसाने लिहितात, त्यांचा नायक हा भाला घेतो, कुऱ्हाड घेतो, बंदूक घेतो आणि व्यवस्थेच्या विरोधात लढतो. ही गोष्ट कृतीतनं शक्य नाही जर वाचकावर प्रभाव पडला तर. पण खांडेकरांचा नायक हा असतो दुबळा, हा असतो ध्येयवादी आणि हा आपल्या कसल्याही संकटाला सामोरा जाऊन तो स्वतःला त्याच्या जीवनाची जी काही त्याची तत्व आहे त्या तत्वाशी ठामपणे राहण्याची वृत्ती असलेला आणि त्याचे संस्कार माझ्यावर हळूहळू हळूहळू होत गेले. आणि मग तिथून माझ्या लक्षात आलं की आपण ही दुसऱ्याला आवाज बोललं पाहिजे. मग त्याची किती वय आहे बघायचं नाही, आपण ही त्याच्याशी अतिशय आदरानं बोललं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण असं नाही झालं पाहिजे की जेणेकरून आपलं आपल्याला हे होईल. आणि तो संस्कार वडिलांना साहित्याची आवड असल्यामुळे मला मिळत गेला. आणि मला आज ह्या प्रश्नाच्या उत्तराचं थोडं विषयांतर वाटेल, पण त्या प्रभावाचं फलित म्हणजे उभ्या आयुष्यात मी कर्ज काढलं नाही. उभ्या आयुष्यात मी कुणाचं देणं झालोय मी फोन बंद केलाय. असं मी आज मुलाखतीत म्हणजे प्लस न्यूज सारख्या इतक्या मोठ्या चॅनेलवर की प्रत्येक माणूस माझ्या आयुष्यातला हे बघणार आहे आणि तो त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकेल. पण मी अभिमानानं सांगेन की मी माझ्या आयुष्यात कधीही आर्थिक बाबतीत मी कुणालाही फसवलेलं नाही. याच्या मागचं कारण मी तेवढा समृद्ध होतो का, तर अजिबात नव्हतो. पण गरिबीत संघर्षातच जगणं म्हणजे जीवन आहे, हे खांडेकरांच्या संस्काराने माझ्यावर प्रचंड बिंबवलं. आणि हे एका व्यक्तीवर असून चालत नाही. लेखक कसा घडलो हे सांगण्याचं ही प्रोसेस आहे. यावरून लोकांच्यातली माझी जी म्हणजे माझ्याबद्दलचं लोकांचं मत अधिक चांगलं होत गेलं.
आणि त्यातून मग लायब्ररीत मी काम करायला लागलो. इथं ज्या वेळेला लायब्ररीत काम करायला लागलो, इतक्या समृद्ध लायब्ररीत काम करायला लागलो आणि मग मला वाटायला लागलं की आता जर लोक माझ्याकडून अपेक्षा करायला लागले की बाबा मी बाबा आहे ठीक आहे का, तर लोकही मग मला साहित्याशी निगडीत समजायला लागले. मग म्हणायला लागले की आम्हाला भाषण लिहून आमच्या मुलाला किंवा काय. प्रत्यक्षात माझ्यात तो आत्मविश्वास नव्हता की मी स्टेजवर बोलेन. मग मी मित्रांना पत्र लिहायला लागलो आणि ती पत्र इतकी आकर्षक व्हायला लागली, इतकी चांगली व्हायला लागली की इतर मला त्यांच्या मित्रांना ती आवडायला लागली. आणि मग मला कळायला लागलं की मी जे लिहितोय ते लोकांना आवडणार आहे आणि आपण थोडंफार लिहित गेलं पाहिजे. आणि मग त्यातूनच माझ्यातील लेखक हळूहळू समृद्ध होत गेला की आपण जे लिहितोय ते लोकांना आवडतंय. त्यातून माझं लिहिणं वाढत गेलं. नाना, खरंच आता तुम्ही सांगितलं की मी रेल्वेच्या पाठीमागे झेंडा दाखवणारा माणूस व्हावा, पण संतांची शिकवण आपल्याला अशी सांगते की पुत्र ऐसा व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. तर असं तुमचं महाराष्ट्रभर काम आहे, त्यामुळे खूप खूप तुमचे कौतुक आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे माझा की नाना, आपण गावामध्ये ग्रंथपाल म्हणूनही काम केलं, तर त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि साहित्यावर कसा झाला? ज्या वेळेला मी ग्रंथालयामध्ये सार्वजनिक वाचनालय कुंडल, की आज हेच ग्रंथालय आहे की जिथं आपण मुलाखत घेतोय, तिथं ज्या वेळेला ग्रंथपाल म्हणून काम करू लागलो त्यावेळेला लोकांना असं गावामध्ये हे झालं की आदरणीय अशोकदादा असतील, अरुणा असतील, बाळासाहेब बापू असतील, ह्या सगळ्यांनी ज्या वेळेला मला ग्रंथालयामध्ये काम करण्याची संधी दिली त्यावेळेला सगळ्यांचं मत असं होतं की ह्या साहित्याची आवड असलेला व्यक्ती आहे आणि ह्या ग्रंथालयाला फायदा होईल. पुस्तकांच्या बाबतीत वाचनालय अधिक चांगलं होईल, पण खऱ्या अर्थाने विचार केला तर माझ्या जीवनात बदल त्यामुळे अधिक घडला. त्याचं सगळ्यात मोठं कारण माझा जो वाचन संस्कार घडत गेला तो एक मार्गीने एक कल्ली होत गेला. की मला असं वाटायला लागलं की वि स खांडेकरांचं साहित्य सर्वोत्तम आहे. त्यांच्याच कादंबऱ्यांचा मी शोध घ्यायला लागलो, त्यांचे निबंध कथा वगैरे वाचायला लागलो आणि इतर साहित्याकडे माझं दुर्लक्ष व्हायला लागलं. पण ग्रंथालयात काम करायला लागल्यामुळं एखादा वाचक यायचा आणि म्हणायचा की हे पुस्तक वाचलं मला रात्रभर झोप लागली नाही, ते पुस्तक वाचलं मला रात्रभर झोप लागली नाही. मग अनिल अवचटांचं पौर्णिमा वाचलं मला खूप आवडलं. मग मला वाटतं ह्याला एवढं का आवडलं असेल म्हणून मी ती पुन्हा वाचायला लागलो. पॉप्युलरसारखं हेनरी शारियरचं एक आत्मचरित्र आहे, ते बरेच दिवस वाचनालयात पडून होतं, मी त्याच्याकडे डुंकूनही बघितलं नाही. आणि एका वाचकानं ते पुस्तक बघितलं आणि म्हणला हे पुस्तक आहे, अरे बापरे, मी कितीतरी वर्ष झालं त्याला शोधतोय आणि मी एकदा मागं वाचलं होतं आणि ते विनोद डुबल सर म्हणून होते आणि त्यांनी ते पुस्तक म्हणले मला आजच्या दिवस वाचाय द्या काय बी करून. ते सभासद नव्हते, ते म्हणले मी एका दिवसासाठी फी भरायला तयार आहे. मला वाटलं हा माणूस इतका झपाटल्यासारखा ह्या पुस्तकाच्या मागे का लागला. पुन्हा मी ती पुस्तक मी स्वतः आत्मचरित्र वाचलं आणि मला कळालं की खरोखर हे जगातल्या सर्वोत्तम पुस्तकापैकी एक पुस्तक आहे. ह्यातून माझीच साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला की नाही बाबा, आपण असं म्हणून चाललं ना, आयुष्याच्या एका टप्प्यावर इतर साहित्यिकांचं बी साहित्य आपल्याला वाचत गेलं पाहिजे. आणि मग सर्व लेखकांचे पुस्तकं मला अधिक आवडू लागली. अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दलचं प्रेम असलेली लोक होती, दलित साहित्य सगळे वाचणारे काही लोक होती, ग्रामीण साहित्य वाचणारे लोक होती, किंवा प्रचंड चांगल्या पद्धतीने शिरवाडकरांच्या सारखे साहित्य लिहिणारे जे लोक आहेत त्यांचं साहित्य होतं. म्हणजे वाचकच वेगवेगळ्या वर्गीकरणातनं एकत्रित माझ्या समोर यायला लागला आणि तोच मला सांगायला लागला की ही पुस्तकं चांगली आहेत. मग अनावधानानं माझंही पुन्हा वाचन वाढत गेलं. आणि तो म्हणतात ना की हौसेचा मामला सक्तीचा होतो, तसं माझ्या आयुष्याचा हा हौसेचा मामला सक्तीचा होऊन गेला. की म्हणायचे की तुझी तू सांगितलीस म्हणून मी 10 पुस्तक वाचली, आम्ही सांगितलं म्हणून तू एक तर वाचलं पाहिजे ना. असं करत करत मग वाचन ही माझी आवड असताना ती पुन्हा गरज होऊन बसली. मग आयुष्य साहित्यमय ह्या ग्रंथालयामुळे झालं. जरी आज इथं मी ग्रंथपाल म्हणून काम करत नसलो तरी माझा आत्मा ह्या ग्रंथालयाशी निगडीत आहे आणि दिवसभरात असं कधी होत नाही की मी इकडे आलो नाही. नाना, पुस्तकांच्या सहवासात संपूर्ण दिवस तुम्ही घालवलात, पण त्याच्यामध्ये कोणते लेखक, कोणती पुस्तके आणि त्या पुस्तकांमधले विचार हे तुम्हाला काय प्रेरणा देऊन गेलेत?
आता तुम्ही मला हा प्रश्न विचारला की बाबा कोणते लेखक आणि कोणता विचार मला प्रेरणा देऊन गेला. मग मुळात मी असा म्हणजे दुबळ्या स्वभावाचा होतो का पुस्तकाने मला बनवलं हे मला माहिती नाही. पण मला नायक असाच आवडला की जो सरळ मार्गाने प्रपंच करणारा. आणि मग इतिहासामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सोडला, तर बऱ्याचशी इतिहास त्या काळातला 16वा लोई, 17वा लोई शिकवलं जायचं. त्यावेळेला ते वाचत असताना मला ते कधीच आपलं वाटायचं नाही. शिवाजी महाराजांचाच असेल तर इतिहास तो वाटायचा की वाचावा. पण कथा वाचत असताना मात्र मला वाटायचं की हे माझ्या जगण्याशी निगडीत काहीतरी आहे. हे कॅरेक्टर माझ्या जगण्याशी निगडीत आहे. आणि मग हा विचार येत गेला की सामान्य माणसाचं जीवन हेच खऱ्या अर्थानं तेवढंच तोलामोलाचं आहे जेवढं इतरांचं जीवन आहे. मोठ्यांचं राजा राजवाड्यांचं जीवन आहे तसंच आपल्या कुटुंबातल्या आपल्या समाजातल्या लोकांचं जीवन आहे की ते बी तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या कृतीनुसार जगत असतात. पण तो संस्कार होत गेला. आणि मग जे लेखक आहेत, आता मी वारंवार ह्या मुलाखतीत ज्या लेखकांची नावं घेतोय ते लेखक सोडून सुमती क्षेत्र माडे, वैजयंती काळे यांच्यासारख्या इराणी कादंबरी मी वैजयंती काळे यांची वाचली. वृंदा सुमती क्षेत्र माडे यांची वाचली. मग स्त्रीप्रधान कथा ज्या होत्या, कादंबऱ्या होत्या, त्यातून कळाले की मला की खऱ्या अर्थानं ह्यांचं जीवन समाजापुढे आणलं गेलं नाही. खऱ्या अर्थानं ह्यांचं जगणं. आणि मग मला माझ्याच कुटुंबाकडं, माझ्याच सगळ्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन साहित्यानं बदलत गेला. की बाबा मी स्वतः साहित्याची आवड असल्यामुळं मी इतका भारावलो होतो आणि मला वाटायचं की वाचायला जायचं. मग मी थोडं शेतात काहीतरी केल्यागत करायचं आणि जेवणाचा डबा घेऊन मी डोंगरावर पुस्तक घेऊन जायचं. आणि माझी बायको त्यावेळेला शेतात इकडे तिकडे राबायची. मग माझी तो दृष्टिकोन झाला की बाबा आपल्यासाठी कोणतरी करतंय आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्त्रियांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कमालीचा बदलला. आणि ती भावना, ती सद्भावना घेऊन ज्या वेळेला आपला दृष्टिकोन एखाद्या व्यक्ती न होता एकूणच त्या म्हणजे स्त्रीत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलत गेला. आणि मला वाटायला लागले की प्रत्येक स्त्री ही खरोखर म्हणजे ती तिच्या जीवनाची नायक आहे. मग ती कशा पद्धतीने जगली ही तिच्या आयुष्याचा तो एक वैयक्तिक प्रश्न आहे. आणि यातून माझ्या बऱ्याच कथा ह्या स्त्रीप्रधान किंवा स्त्रियांच्या संघर्षाच्या हात गेले. आणि माझं साहित्य हे साहित्याचा कल तिकडे वाढत गेला का तर माझा जगण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा एकूण बदलत गेल्यामुळं एकूणच माझ्या साहित्यावर जो काही ह्या लेखकांचा त्यांचा परिणाम होत गेला, तो परिणाम सगळ्यात महत्वाचा काय आहे तर ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शेवटचा की प्रत्येक माणसाचं जीवन हे अमूल्य आहे. पण समाज त्याला फक्त संकेत मोजतो. म्हणजे एखाद्या आंदोलनात 10 मुलं दगावली, 10 माणसं दगावली, 10 महिला दगावली. नाव सुद्धा त्यांचं घेण्यात इतकं त्याला मोजलं जात नाही. पण त्याचं आयुष्य तेवढं सामान्य नाही. त्यानं हे खूप माणसं म्हणतात जुनी यानं खूप पावसाळा बघितले. खरोखर एक माणूस 80 वर्ष 90 वर्ष जगतो आणि जातो त्यावेळेला ते खूप पावसाळा बघून गेलेला असतो. साहित्यानं मला ती प्रेरणा आणि तो दृष्टिकोन दिला असं मला वाटतं. नाना, एवढं सगळं तुम्ही साहित्य वाचलं तर त्या प्रेरणेचे प्रतिबिंब तुमच्या या कथांमध्ये कसे उमटते? आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं सरळ साधं उत्तर आहे की वाङ्मयीन आलिप्तपणा कोणत्याही लेखकाला शक्य नसतो. म्हणजे तो जो लिहितो त्याचं जे जीवन आहे ते त्याचं जीवन दर्शन त्याच्या साहित्यात येत जातं की तो कुठल्या दृष्टिकोनातून जगाकडे बघतो. आणि म्हणूनच माझ्या आता सावलीसारख्या कथेमध्ये त्या नायिकेचा नवरा दारोड असताना तो नायिकेचा नवरा काम न करताना समाजाकडे किंवा कुटुंबाकडे गांभीर्यानं न बघताना ती महिला इतकी उत्साही कशी असू शकते आणि ती इतकी अशी विनोदबुद्धीने कशी बोलू शकते असे मला अनेकांनी प्रश्न विचारले. पण मी अशा कितीतरी महिला बघितलेल्या आहेत की त्या नवरा दारोड असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं संसार केलेला म्हणजे त्या खचल्या पिचलेल्या नाहीत. आयुष्यात अनेक संकट येऊन स्वतः उभा राहिलेल्या स्त्रिया आहेत. मग मला असं वाटतं की कोणत्याही माझ्या एकूणच कथेमध्ये किंवा कोणत्याही साहित्यामध्ये कोणतीही स्त्री बाबा हतबल झालेली आहे आणि अपयशी झालेली आहे असं नाही का
तर मी बघितलेलं आहे की त्या संघर्षातनं जगलेल्या आहेत, संघर्षातनं लढलेल्या आहेत. नायक असेल तर तो कोणताही नायक माझा सुडावर गेलेला कुठेही दिसणार नाही. का तर एखाद्याबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये राग आला असला तर आपण त्याला माफ केलं म्हणून समाज माफ करत नसतो. का तर ते त्याचं जीवन आहे. तुमच्याशी जसा वागला तर फक्त तुमच्याशीच तसा वागत नसतो, तो सगळ्या जगाशी तसा वागत असतो. मग आपण कुणाकुणाला भेटणार आहे आणि कुणाकुणाशी लढणार आहे, तर आपण आपल्या तत्वाशी बांधील राहिलो, आपल्या तत्वाशी विचाराशी बांधील राहिलो तर तो त्याच्या जीवनाच्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. आणि एखाद्या माणसानं त्या ध्येयापर्यंत जाणं हेच त्याच्या जीवनाचं यश असतं. चुकून नाही गेलं, अपयशी ठरलं तरी त्या काही यश हे अपयश सुद्धा यश इतकेच आनंद देणार असतात. मग मला ह्या माझ्या लिखाणात हेच दर्शवण्याचं, मला ह्या साहित्यानं पाठबळ दिलं, प्रेरणा दिली, विचार दिला की कोणतीही गोष्ट निराशावादी नसावी, कोणतीही गोष्ट सूडबुद्धीची नसावी, तर त्यातून ह्या संघर्षातून मात करून आपण आयुष्याच्या एका एका ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा. म्हणूनच बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणलं जातं, बहुमुकामी नाही. आयामी हा शब्द पारशी शब्द आहे. आयामी म्हणजे एखाद्या प्रवासाला सुरुवात केलेला माणूस, प्रवासी. आता आपण म्हणलं एखादा फिरायला गेलाय तर मग गोळा करणाऱ्या लोकांना गोळा करणाऱ्या महिला बी गावोगाव फिरतात म्हणून त्या प्रवासी होतात का? नाही. पण पंढरीला निघालेली माणसं आहेत त्यांना आपण म्हणतो वारकरी. का? तर त्यांचा मुक्काम ठरलेला आहे, कुठं जायचं आहे हे त्यांनी निश्चित केलेलं आहे. तसं प्रवास निश्चित, मुक्काम निश्चित केलेल्या प्रवाशाला आयामी म्हणलं जातं आणि तो पोचतो त्यावेळेला मुक्कामी होतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणलं जातं. कधीही म्हणत नाहीत की बहुमुकामी व्यक्तिमत्व. का तर मुकामी याचा अर्थ तो स्वार्थी आहे की त्या मुकामपर्यंत गेला आणि थांबला. आयुष्यभर तो आयामीच राहिला पाहिजे, म्हणून त्याला बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणलं जातं. आणि मला वाटतं माझ्या साहित्यानं एखादा वाचक हा बहुआयामी व्हावा, एका मुकामावर तो समाधानी राहू नये, ही प्रेरणा मला साहित्यानं आणि वेगवेगळ्या एकूणच विचाराने दिली. नाना, माणूस हा धनाने मोठा नसावा तर मनाने मोठा असावा, त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही स्वतः आहात. आणि स्त्रियांप्रती तुमची जी आदराची भावना आहे ती या साहित्य लेखनातून आणि तुमच्या विचारातून आम्हाला समजली. तर नाना, कथाकथनाची सुरुवात ही कशी झाली आणि पहिला कथाकथनाचा कार्यक्रम तुम्हाला आठवतो का? हा, कथाकथनाची सुरुवात म्हटलं तर कशी झाली, तर माझ्या वडिलांना साहित्याची आवड होती, त्यामुळं ते पुस्तक वाचायचे आणि कंपनीत ते सांगायचे की हा आज मी हे वाचलं ते वाचलं, आणि ते लोकांना आवडायचं. मग आवडायचं म्हटल्यानंतर ते पुन्हा वाचू लागले. मग हा एक प्रकार की बाबा आपण पुस्तक वाचायचं आणि दुसऱ्याला सांगायचं, ते वडिलांच्याकडून माझ्याकडे आला. आणि मी एखादी कादंबरी किती चांगली आहे, कथासंग्रह किती चांगला आहे हे लोकांना मी सांगत होतो. ते इतकं रंगवून सांगायचं की मग लोक म्हणायचे की मला पुस्तक ते वाचायला दे. ही एक यातून एक मला मी सांगतोय दुसऱ्यांना आवडतंय ही गोष्ट माझ्या मनामध्ये एक जागृत झाली. आणि आमचं एक संवाद मंच नावाची एक संस्था आहे, त्या संस्था ह्या स्थानिक कलाकारांना संधी देतात आणि 31 डिसेंबरला खूप मोठा कार्यक्रम असतो. मग त्या 31 डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या स्थानिक कलाकारांना संधी द्यायची असं ठरलं. आणि त्यावेळेला 22 डिसेंबर 2005ला डॉक्टर प्रताप कुलकर्णी यांच्यात संवाद मंचची मीटिंग बसली होती. आणि हे सगळे करत असताना मी म्हटलं की मी एक थोडी कथा सांगणार आणि मला संधी मिळाली तर बरं होईल. मग ते म्हणजे सांग. आणि मग मी एक 5 मिनिटच त्यांना सांगितली कथा आणि ती इतके पोट धरून सगळेजण हसले, संवाद मंचचा सगळा ग्रुप. मला आजही आठवतंय, इतका आनंद झाला मला की बाबा मी सांगितलं आणि ते सगळेजण हसले. का तर एक कथाकथनकार म्हणून मी पहिल्यांदा उभा राहून, तो डॉक्टर साहेबांच्या घरीच होता, पण मला कळालं की बाबा हे काहीतरी अचाट आहे. आणि
त्यातूनच मग 31 डिसेंबरचा कार्यक्रम झाला. हम्म. आणि त्या 31 डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हम्म. 31 डिसेंबर 2005 म्हणलं पाहिजे आता आपण. हम्म. हा. आणि त्या 2005च्या रात्री रुक्मिणी साई मंगल कार्यालय म्हणून प्रदीप शेठचं आहे, तिथं मी पहिल्यांदा कथाकथन केलं. तुम्ही महाराष्ट्रभर तुमच्या कथाकथनाचा कार्यक्रम करत तुम्ही जात असता, तर तुमच्या कथाकथनामध्ये विनोदी शैली ही कशा प्रकारे येते? त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यात विनोद बुद्धी कशी आली हा जर विचार म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात की आपल्या कुटुंबात आज घडणाऱ्या प्रसंगावर चर्चा कुठल्या पद्धतीने होते यावरून ती मुलं तो संस्कार घेत असतात. आणि म्हणजे मला सातत्यानं हा विषय येतो की माझ्या वडिलांच्या वरती येतो का, तर माझं जीवनच त्यांच्याशी इतकं एकरूप आहे की मग मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्या उदाहरणाशिवाय देता येत नाही. तर ते जीवन तसं जगले की त्यांना मी कधीच असं बघितलं नाही. उभ्या आयुष्यात त्यांचा मित्र वारला, बाळासाहेब झांबरे नावाचा. माझ्या अगोदरच त्यांचे आई वडील वारलेले होते, त्यामुळे ती दुःख त्यांची मला कधी माहिती नाही. पण उभ्या आयुष्यात ते फक्त एकदाच त्यांचा मित्र वारला म्हणून ज्या वेळेला कळालं त्यांना, त्यावेळेला मी रडताना बघितलं. त्यानंतर मी माझ्या आयुष्यात वडील माझे रडताना आणि घरामध्ये आता कसं करायचं म्हणून अखंड तांडव करताना कधीही बघितलं नाही. प्रचंड संकट आले, प्रचंड दुःख आले, पण ती कशी धीरानं आणि एकदम हसत खेळत घालवायचे हे त्यांच्याकडून शिकता आलं. आणि त्यांनाच खूप विनोद बुद्धी असताना ते घरामध्ये प्रपंचामध्ये खूप असं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तोच संस्कार माझ्यावरती झाला की कुठलीही गोष्ट अजिबात गांभीर्याने घ्यायची नाही. आणि ती गांभीर्याने घेऊन संपत नाही, कृती गांभीर्याची करायची, पण ते डोक्यात शिरून द्यायचं नाही. ते संकट निवारून जातं. आणि तीच गोष्ट पुन्हा आपण हसण्यावर सांगतो 2 वर्षानं की माझ्या आयुष्यात तो प्रसंग असा घडला ना असंच झालं. पण त्यावेळेला मात्र आपण तेवढं स्थिर असू शकत नाही. मग एकूणच माझं जगणं असं होत गेलं की सगळी गोष्ट हा ठीक आहे असं करत. आणि त्यामुळं माझ्या त्या प्रत्येक वाक्यात, माझ्या शब्दात कळत न कळत विनोद येत गेले. आणि हे सगळं अतिशय आनंदानं. अर्थातच नाना, विनोदाचे बाळकडू हे तुमच्या वडिलांच्याकडूनच तुम्हाला भेटले. तर या सर्व साहित्य क्षेत्राचा प्रवास करताना, साहित्याची आवड जोपासताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ कशा प्रकारे लाभली? बऱ्याच वेळेला एखादा माणूस एखादी कृती करत असतो, त्यावेळेला घरातले लोक त्याला विरोध करत नसतात. पण कदाचित ती गोष्ट आपला मुलगा आहे, आपला नवरा आहे, आपला भाऊ आहे, आपला दीर आहे असं म्हणून ते सुसती असतात, ते व्यक्त होत नसतात. आणि तीच पुढची व्यक्ती मुकसंमती समजून जातो की बाबा मी जे करतोय ते त्यांना मान्य आहे, मग का ग बसलेत. ज्या वेळेला मी ह्या सगळ्या गोष्टी इकडे भूतकाळात बघतो, त्यावेळेला मी माझं लग्न झालेलं असताना, मला एक मुलगी असताना, मी 7 वर्ष थोडं मोठं शेताभातात थोडं काम करून आणि संध्याकाळी ग्रंथालय की जिथं जास्त उदरनिर्वाहाचं कुटुंब चालण्याप्रती रक्कम नसताना अतिशय तुटपुंजी, म्हणजे तो ग्रंथालयात मी काम करणं हा काय कुटुंबासाठी आधाराचा किंवा आर्थिक बाजूचा कुठलाही विषय नसताना, तीही गोष्ट माझ्या हौसचीच असताना, आणि मी पुन्हा डोंगरावर पुस्तक घेऊन जात होतो. आणि या 7 वर्षाचा आता जर विचार केला तर ह्या लोकांनी माझ्यासाठी किती गोष्टी सोसल्या. पण मी साहित्याच्या प्रांतातला आहे, त्यामुळे मला माणसाची नजर, माणसाचा टोन आणि त्याच्या बघण्याचा आणि त्याच्या एकूणच वर्तन व्यवहाराचा अंदाज मला पहिल्यापासूनच आहे. तर ह्यातली कुठलीही गोष्ट ना माझ्या आई वडिलांनी, ना माझ्या भावानं, वहिनीनं, ना माझ्या बायकोनं, माझ्या बहिणीने कुणीही ती दर्शवून दिली नाही. आणि सातत्यानं माझ्या पाठीशी उभा राहिली. जी गोष्ट मला करायची आहे त्याला पाठबळ, आणि असंच वरवरचं पाठबळ कधी तिने दिलं नाही. तर मी जी गोष्ट म्हणेल त्याला आर्थिक सगळी ताकद लावली आणि माझ्या ह्या एकूणच कृतीला पाठबळ दिलं. आज मला सांगायला म्हणजे इतकी गोष्ट वाटते की माझा हात
महिलेसारखं राहावं म्हणून माझ्या बायकोनं स्वतःच हात पुरुषासारखं करून घेतलं. म्हणून मी म्हणतो की माझ्या आयुष्याचं मूल्यमापन करत असताना जर एखाद्याने विचारलं की तुझ्या जीवनाचं मूल्यमापन काय व्हावं, तर एकच असणार आहे की माझ्या बायकोला माझ्याबद्दल तिरस्कार वाटला नाही पाहिजे, माझ्याबद्दल शंका वाटली नाही पाहिजे, माझ्या जगण्याबद्दल शंका वाटली नाही पाहिजे. ह्योच माझा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. मस्त. आणि आजही इतकं कार्यक्रम जरी केलं, इतकं काय असेल किंवा मानधन असेल, आजही माझ्याकडे आल्यानंतर मी आज अखेर वाटत पैसे पडलेले नाहीत. मी ते घरात माझ्या वडिलांच्या जवळ, बायकोजवळ दिलेले आहेत. आणि ज्या वेळेला मी घरातून बाहेर पडतो त्यावेळेला खर्चाला मी घरातलंच पैसे मागून घेतो. आज मला खर्चाला एवढे पैसे द्या. त्यामुळे तिने जे सोसलं त्याला माझ्या जीवनात दुसरं कुठलीही तुलना नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये एकच मला वाटतं की माझ्या बापाला, माझ्या भावाला, माझ्या वहिनीला, माझ्या बायकोला, माझ्या बहिणींना असं वाटू नये की आपण पटलेल्या झाडाला पाणी घातलं. त्यामुळं माझं सगळं जीवन जे काय असेल ते माझ्या कुटुंबासाठीच आहे, की त्यांचं सहकार्य, त्यांचा सपोर्ट ही गोष्ट. आणि त्यामुळं माझं जीवन हे निर्व्यसनी, सुंदर विचारांना आणि चारित्र्य संपन्न ठेवायचं. ह्याच्या पलीकडे जगात जीव गेला तरी ह्याच्याशी तडजोड करायचं नाही, हे माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय. आजही ज्या वेळेला मला जर जायचं असेल तर ही माझ्या भावाची मुलं, माझी मुलं एकत्र कुटुंबात आम्ही राहतो. 10-11 जण एकत्र राहतो. आता ह्या क्षणाला चालू असताना जरी मला आता सांगितलं, आता या घडीला मला कार्यक्रमाला जायचं आहे आणि मी एक फोन केला तर कुणीतरी गाडी धुईल, कुणीतरी बॅग भरेल, कुणीतरी बूट पॉलिश करेल आणि कुणीतरी पाण्याचा जार नेऊन देईल. मी घरापर्यंत जाईपर्यंत गाडी तयार असणार आणि ड्रायव्हिंगवरही घरातलाच माणूस असणार आहे. एवढं कुटुंबातील मुलांचंही मला सहकार्य राहिलेलं. माझ्या मुलांचं किंबहुना माझ्या मुलांच्या नकळत जादाच माझ्या भावांचं, मुलांचं मला सपोर्ट राहिलेलं आहे. की ते नेहमी हे युट्यूब, इंस्टा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझी पत्नी आता आली होती ती सगळी बघते. दुसरी पत्नी असेंचरला आहे, ती सगळी एडिट वगैरे बघते. माझी स्वतःची मुलगी रात्रभर ड्रायव्हिंग करते. माझा मुलगा काय असेल ते पुतण्या कंटिन्यू सगळ्या राहतात. म्हणजे ह्या सगळ्या घरानं सगळी ताकद एका व्यक्तीच्या मागे लावलेली आहे. त्यामुळे ह्या मुलांचा अभ्यास असेल, त्यांचं एकूणच दिनचर्या असेल, घरातल्यांची दिनचर्या असेल, ह्या सगळ्यांनी आपापल्या आयुष्यातला थोडा थोडा वेळ काढून त्यांनी हा सगळी ताकद ह्या एकूण माझ्या साहित्य प्रवासात लावलेली आहे. खरोखरच हा साहित्याचा प्रवास करताना तुम्ही एकटेच नाही तर पूर्ण तुमचे कुटुंब तुमच्या सोबत आहे. खरोखरच कौतुक आहे तुमच्या सर्व कुटुंबियांचं. आणि नाना, विचार तरंग या साहित्य मंचाची सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती? मला ह्या मीडियाबद्दलची इतकं असं माहिती नव्हती आणि इतकं आकर्षणही नव्हतं. त्यामुळे ह्या गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन होईल असं काही मला वाटत नव्हतं. पण माझे काही जे मित्र होते की अनिकेत भाई असतील, राकेश सर असतील, यांनी सांगितलं की तुमचं एक चॅनेल पाहिजे म्हणून. आणि मग मी ते चॅनेल काढलं. त्यावेळेला विचार तरंग हे त्याचं नाव नव्हतं, जयवंत आवटे नावानं आपले सरळ होतं. पण मला असं वाटायला लागलं की आता जर मी कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यस्त असू तर हितच्या ग्रंथालयात वाचन चळवळीच्या काही उपक्रम मी राबवत होतो. त्याच्यासाठी मला आता प्रत्यक्ष तेवढा वेळ मिळेल आणि त्या लोकांना, त्या साहित्यिकांना, साहित्यप्रेमींचं संघटन करण्याची ची जी कुवत होती ती थोडी माझ्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेने कमी झाली एक. आणि जे साहित्यिक होते तेही आपापल्या माध्यमातून कोण कीर्तन, प्रवचन, कथाकथन, निवेदन ह्या सगळ्यातनं विखुरले गेले आणि आपापल्या मार्गामध्ये मार्गस्थ झाले. मग हे मला बाबा लोकांशी कुठल्या ना कुठल्या तर पद्धतीनं जोडून घेणं मला खूप जमेचं वाटत होतं. पण हे युट्यूबच्या माध्यमातून करता येईल असं काही वाटलं नव्हतं. पण माझी जी पुतणी आहे ती म्हणली की बाबा नाना, आपण हे चॅनेल आहे ह्याला एक वेगळं नाव देऊ आणि आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्या जीवनात जे साहित्यिक जो प्रवास आहे किंवा साहित्यिक ज्या घडामोडी आहेत, साहित्यिक जे आदान प्रदान आहे ते आपण त्यातून करूया म्हणून. आणि मग तिनं त्यामध्ये अधिक रुची दाखवली आणि मग जयवंत आवटे विचार तरंग नावाचं एक चॅनेल निर्माण झालं.
आणि त्यातून मग हळूहळू हळूहळू ते लोकांना आवडत गेलं. नाना, महाराष्ट्रभर तुम्ही 2000हून अधिक कथाकथनांचे प्रयोग केले, तर या प्रवासातील एखादा अविस्मरणीय अनुभव तुम्ही सांगाल का? हा, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि 2000 या माझ्या एकूणच कार्यक्रमाच्या आकड्यावरती तुम्ही ज्यादा भर दिला. पण कथाकथन हा एक असा प्रकार आहे की जिथं तुम्हाला मागं टाळ मृदुंग लागत नाही किंवा नाटकासारखं इतर सहकाऱ्यांचं ची गरज लागत नाही. त्यामुळे हा प्रकार हा सहज करण्यासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सहज व्यासपीठ मिळणारा आहे. त्यामुळे ही 2000 संख्या ही नाटकांची जशी जितकी अभिमानानं सांगता येत की 2000 प्रयोग झाले, तसं मला वाटतं कथाकथनाच्या क्षेत्रामध्ये, व्याख्यानाच्या क्षेत्रामध्ये ही संख्या इतक्या अभिमानानं मिरवणे इतकी छातीवरती ते बिल्ल लावणे इतकी ती नसते का, तर ते तुम्ही कुठेही करू शकत असल्यामुळं त्याची संख्या खूप वाढण्याची शक्यता खूप अधिकच असते. ते काय नाट्यगृहात नाटक लावलंय, मग ते खूपच बाबा 5000 प्रयोग झाले एखाद्या नाटकाचे, मग त्याची मोल खूप मोठा आहे. तसं ह्या क्षेत्रामध्ये नसतं. त्यामुळे हे 2000 हा आकडा एक संख्यात्मक ठीक आहे, पण त्यासाठी खूपच कर्तृत्वाची गरज आहे असं मला वाटत नाही. दुसरा भाग अविस्मरणीय प्रसंगाचा. तर अविस्मरणीय प्रसंग म्हणलं तर त्या प्रवासामध्ये 2 आहेत. एक म्हणजे पहिला की जे पहिलंच 2005 ला 22 डिसेंबर 2005 ला मी संवाद मंचच्या मीटिंगमध्ये कथाकथन केलं. तर प्रवासाची सुरुवातच तीच त्या क्षणाची माझ्या अविस्मरणीय क्षण तो आहे की ती रात्र 22 डिसेंबर असल्यामुळे खूप थंडी होती आणि मी घरी झोपलो होतो. माझ्या घरी, माझ्या अंथरुणावर, माझ्या घरातल्या लोकांच्या समोर कुठलंही दुःख नसताना, कुठलंही टेन्शन नसताना, कोणतंही आजारपण नसताना रात्रभर जागून उद्या सकाळी मी तसाच आनंदानं उठलेली आयुष्यातली एकमेव रात्र आहे की मला रात्रभर असं वाटत होतं की माझ्या हाताला आता काहीतरी लागलंय आणि मी खरोखर माझ्या जीवनात जे मला काहीतरी करायचं आहे तीच गोष्ट माझ्या हाताला आता लागली आणि आता मला माझ्या मृत्यूनंतरच हे क्षेत्र माझ्यापासून बाजूला होणार आहे. एक शराचाच भाग आहे असं माझ्या कथाकथनांगाला चिकटलंय आणि तिची सुरुवात आता झालेली आहे. संपूर्ण रात्र मी माझ्या घरी आनंदानं रात्रभर एकदाही डोळा न लागलेली रात्र ही 22 डिसेंबर 2005. आणि त्यानंतर दुसरा प्रसंग की ह्या इतक्या प्रवासात खूप चांगले कार्यक्रम झाले, काही अनुभव चांगले वाईट सगळे आले, पण त्याच काळात सुरुवातीच्याच काळात मोपऱ्याला विनोद डुबल सरांनी यात्रेनिमित्त कार्यक्रम ठेवला होता आणि त्यावेळेला मी इतका सराईत कथाकथनकार नव्हतो की येणाऱ्या परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळायचा हा कुठलाही पूर्व अनुभव नव्हता आणि प्रचंड भीती होती. आणि त्या कार्यक्रमाला गेलो आणि यात्रेचा कार्यक्रम, त्यामुळे खूप विस्कळीतपणा असतो. आणि त्यांनी मला नेलं आणि स्टेजवरती उभा केलं. सगळे मोपरे गावातील लोक पटांगणात बसलेली आणि लाईट जाईल अशी कोणालाही एक 15 मिनिटं झाली आणि मी ती 15 मिनिटं मी काय बोलतोय मला कळत नव्हतं ना. त्यामध्ये विनोदाच्या जागा पकडण्याची माझी शक्ती होती ना, मला माणसांना आकर्षित करण्याची कुवत होती. फक्त मला माहिती आहे की मी कथा सांगतोय, पुढली ऐकतात आणि माझी सगळी गात्र थंड पडलेली आणि मी निर्विकारपणे कथा सांगत होतो. माझ्या तोंडातनं काय जातं हेच मला कळत नव्हतं की जे लोकांना आवडतंय का ना आवडतंय आणि त्याच्या प्रतिक्रिया काय येत आहेत आणि काय. तेवढी जागा सुद्धा मी प्रतिक्रियेला देत नसताना अचानक लाईट गेली. लाईट गेली आणि पर्यायी व्यवस्था कुठलीही नसताना, आजकालचे कसं मोबाईलवरती लगेच टॉर्च लावली जाते किंवा बॅटरी वगैरे काही नसताना, एक 7 ते 8 मिनिटासाठीचा प्रचंड अंधार झाला आणि तो अंधार लोकांना उठून जाण्यासाठी पुरेसा होता. आणि लोकांना असं कथाकथन म्हणजे काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांना असं काहीतरी गावात यात्रेनिमित्त वेगळं आहे म्हणून हौशे आलेल्याने ती गर्दी भरलेली होती. आणि त्या क्षणाला मला असं वाटलं की लाईट आल्यानंतर इथे एकही माणूस नसणार आहे का, तर आता त्यांना संधी गावली की सगळ्यांनी उठून जावं. आणि 10 मिनिटानं 7-8 मिनिटानंतर लाईट आली आणि सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्या टाळ्यानं आधी मी घाबरून मला कळालं नाही आणि पुन्हा आनंदाने मी इतका रडायला लागलो की लोक कुठेही गेलेले नाहीत.
त्यामुळे पुन्हा मला कथा सांगणं अवघड झालं. हम्म, हम्म, आणि मी त्यांना म्हणलं की मला वाटलं तुम्ही सगळे उठून जाणारा, हम्म, का तर मी त्या कोवतीचा कथाकथनकार नाही. आणि हम्म, तुम्ही हे थांबल्याला बघून माझं सगळं पुढलं विसरलंय हम्म, आणि मला आता काय सांगायची माझी कुवत नाही. मग मी खाली बसलो, मला जरा पाणी वगैरे दिलं. हम्म, संगपाळ सर वगैरे आजही माझ्या आयुष्यात ते आज अविभाज्य घटक आहेत. दीपक संगपाळ सर, त्यांचे बंधू आणि मोपरेतले सगळे तो कार्यक्रम माझ्या आयुष्यातला तो सुरुवातीच्याच काळ. त्यानंतर 2000 केले त्यावेळेला मग मग आता मला ते सगळं ऑडियन्स सगळं आता माझं जजमेंट आलेलं आहे. त्यामुळे किती उंचाव गेला किंवा मध्यम झाला किंवा काय झाला तर मला माहित आहे की तिथली कुठल्या परिस्थितीतनं मी गेलोय. त्यामुळे त्याचा आनंद होणं, दुःख होणं ह्याच्या पलीकडचं ती सगळ्या गोष्टी झाल्यात. पण त्या क्षणाला जो आनंद झाला तो आणि अविस्मरणीय त्या त्या 2 गोष्टी माझ्या आयुष्यात मी कधीही विसरू शकत नाही. नक्कीच. आणि खूपच ह्या प्रश्नाचं उत्तर मोठं होईल. आणि तिसरंच सांगायचं म्हणलं तर माझ्या वडिलांना आनंदराव पाटलांची चलगुल कथाकथन खूप आवडलं होतं. आणि माझे वडील म्हणायचे की आनंदराव पाटलांचं कथाकथन हे लय खूप चांगलं असतं, खूप चांगलं असतं. आणि त्यांच्या तोंडून मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कथाकथनाबद्दल ऐकलं होतं. आणि असंच त्या साहित्य संमेलनात आनंदराव पाटील फक्त उपस्थित होते, त्यांचं वय झालं आणि पायाला आजही आहे ते पाय वगैरे त्यांचे सुजले होते आणि ते बसले होते. आणि मी म्हटलं की माझ्या वडिलांना तुमचं कथाकथन आवडायचं असं तसं. आणि त्यांच्यासमोर मी कथा सांगितली आणि त्यानंतर त्यांनी त्यांची चलगुल कथा सांगितली. जी कथा अजरामर आहे की त्या काळात आजच्यासारखे ते लोकप्रिय कथाकथनकार असतील नसतील हे भाग आहे. की त्यांना लौकिक अर्थानं कथाकथन परंपरेत त्यांना कितव्या नंबरला स्थान दिलं जातं हे बी मला माहिती नाही. पण त्या काळातली प्रत्येक ह्या कुंडलमधली म्हणायची की चलगुल कथा जी होती तशी आम्ही ऐकली आणि ती इतकं हसलो आम्ही. मग माझ्या वडिलाच्या पिढीने ऐकलेली कथा मला एक कथाकथनकार म्हणून त्यांच्या सोबत ऐकता आली. आणि आता मला सांगायला कदाचित ते सांगणं सुद्धा उचित होणार नाही, पण मी आनंदाने त्यांच्या अशा पाठीवर उच्च मारत होतो. आणि ते असं खाली बसून आणि आम्ही सगळे खाली बसून म्हणजे स्टेजवर खाली बसूनच कथा सांगत होते आणि पुढे लोक हसत होते. आनंदराव पाटलांची चलगुल कथा मला जवळ बसून ऐकता आली आणि त्यांच्यासमोर मला कथाकथन करता आलं. ही एक गोष्ट जे माझ्या वडिलांचं एक आवडते कथाकथनकाराबरोबर मी कथाकथन केलं. मी घरी येऊन वडिलांना सांगितलं की तुम्ही ज्या माणसाबद्दल ज्या कथेबद्दल बोलत त्यांच्या समोर मी कथाकथन केलं आणि ती कथा मी अगदी त्यांचा एक हातात घेऊन तिने कथा सांगताना ती कथा ऐकली. ती एक गोष्ट मला खूप आनंद देणार आहे. मस्त मस्त. खरोखरच नाना, एका कलाकाराला ही प्रेक्षकांची मिळालेली दाद ही पुरस्कारापेक्षा मोठी असते हे तुम्ही या उत्तरातून आम्हाला जाणून दिलं. तर तुमचा एक गाजलेला कथासंग्रह 12 गावचं संचित, तर या कथासंग्रहामागची काय प्रेरणा होती? 12 गावचं संचित या कथासंग्रहामागची प्रेरणा काय होती? त्याच्या अगोदर ज्या वेळेला मी कथा सांगत होतो त्यावेळेला कथा सांगणं आणि हे करणं लिहिणं ह्या गोष्टीबद्दल मला खूपच इंटरेस्ट कमी होता. म्हणजे काहीच वाटत नव्हतं. मग ज्या वेळेला ह्या पल्लूस न्यूजचे संपादक संदीपजी नायजरे सर आहेत ते दिवाळी अंक काढायला लागले होते आणि ते मला म्हणले की बाबा आपल्याला एक कथा पाहिजे दिवाळी अंकासाठी. मी म्हणलं अहो सर मी कधीच कथा लिहिणं हा प्रकारच नाही, मी आपलं सांगतो. ते म्हणले कसं शक्य आहे? मग ती कधी वाचतो पाठ करतो. म्हणलं ते काय भानगडच नाही, कथा डोक्यात तयार होते आणि तशीच मी सांगतोय. मग म्हणले नाही मला दिवाळी अंकासाठी ते लिखित स्वरूपात पाहिजे. मग मी ती लिहिली आणि दिली. त्यावेळेला मला एक आत्मविश्वास आला की बाबा आपण लिहून एक कथा निर्माण करू शकतो. आणि कोरोना काळात असा वेळ झाला की ना मला कुठं बाहेर जाता येत होतं, सगळं जगच थांबलं होतं आणि माझ्या मोबाईलवर साधनं नव्हती मनोरंजनाचे, टिकटॉक त्या काळात होतं वगैरे, असलं काहीच नसल्यामुळं मला बसून काय करायचा हा प्रश्न पडला. आणि मग ती जी भीती गेली कोरोना काळातली, म्हणजे जगण्याची भीती थोडी थोडी टप्प्यानं थोडी कमी होत गेली. आणि मग मला वाटायला लागलं की हा ठीक आहे बाबा, मग आपण कथा जे आपण सांगतोय ते आपण लिखित स्वरूपात घेतल्या पाहिजेत. आणि मग मी लिहायला लागलो आणि एकदा लिहित असताना मग डोक्यात नव्या नव्या संकल्पना येत गेली आणि तो हात चालायला लागला की बाबा हा बाबा या पद्धतीनं कथा आणि अधिक गोष्टी कथाकथनापेक्षा आपण लेखनात देऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं मग त्या 12 कथा झाल्या. मग त्याला 12 गावचं संचित नावाचं हे नाव एक समृद्ध नाव झालं. आणि ह्या एकूणच प्रोसेसमध्ये
आता सध्याचे आघाडीचे निवेदक श्रीकांत भाऊ माने यांचं प्रूफ रिडिंग असेल, मराठी भाषेचा त्यांच्या ज्ञानाचा फायदा असेल, हे सगळा त्याच्या उपयोगाला पडला. आणि शब्दशिवारचे संपादक इंद्रजित गुले सर आहेत, त्यांनी ते पुस्तक अत्यंत देखणं आणि दोरा बाइंडिंगचं करून दिलं. आणि ते पुस्तक आज ज्या वेळेला मी कार्यक्रमाला जातो त्यावेळेला बोलल्यानंतरच्या प्रभावानं लोक ते पुस्तक सहज घेत असतात. नाहीतर एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचकापर्यंत पोहोचवणं ही गोष्ट आजच्या काळात एवढी सोपी राहिलेली नाही. त्यामुळं आपलं हे जे 12 गावचं संचित हे पुस्तक आहे ते कथाकथनाच्या विश्रांतीच्या काळात निर्माण झालं, पण कथाकथनाच्या आधारावर ते लोकांच्या पर्यंत पोचतंय. म्हणून मला ते पुस्तक अतिशय माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. सर्व ऐकलेल्या उत्तरातून एवढंच कळतंय की मरणाच्या भीतीने जी लोक त्रासली होती त्याची भीती तुम्ही न बाळगता तुम्ही एक कथा लेखनाची भीती तुमच्या उराशी बाळगून घेतली, त्यामुळे तुमचा कथासंग्रहाचा जन्म झाला असं आम्हाला म्हणावंसं वाटतं. नाना, तुमच्या आगामी लेखन आणि प्रकाशनाविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. आता पहिला प्रश्न तुम्ही विचारला की 12 गावचं संचित कथा निर्मिती प्रक्रिया. त्यातच मी सांगितलं की कोरोना काळात मला खूप विश्रांती मिळाली आणि तो वेळ मला कथा संग्रहासाठी उपयोगाला आला. आता परिस्थिती अशी झाली की पुन्हा आता मी कार्यक्रमामध्ये व्यस्त झालो. आणि ज्या वेळेला मी कथाकथन करत असताना, सातत्यानं कथाकथन करत असताना, लोकांच्या पर्यंत पोहोचत असताना माझ्या असं लक्षात आलं की माझ्या कथाकथनाला एक ऑडियन्स म्हणून स्त्री ही महिला वर्ग ज्यादा होत गेला. आणि पुरुषांनीच त्या कार्यक्रमाची व्याप्ती अशी वाढवली की आपण बाजूला बसायचं आणि महिलांना पुढे बसवायचं. त्यामुळे न कळत त्यांच्या प्रपंचाबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल सांगत तो कथाकथना इतकंच ती बाजू कथाकथन कमी होत गेली आणि ह्या प्रापंचिकाने त्यांच्या जीवनावरच्या घटना सांगतचा प्रमाण वाढत गेलं. आणि आज असं अवस्था झालेली आहे की आता व्याख्यानावरतीच खूप माझ्या एकूणच माझा जो दिनचर्या आहे ती व्याख्यानावर जायला लागली. मग त्यासाठी ते नवे विषय, नवे त्यांचा दृष्टिकोन, नवे सांगण्याची पद्धत आणि रोज समाजासमोर पुन्हा महापुरुषांच्या जयंती असतात त्यांच्याबद्दल बोलण्याची लोकांच्या अपेक्षा असते. मग त्याच्यासाठीचा अभ्यास, पुन्हा एखाद्याचा वाढदिवस असतो, त्यांना वाटत असतं की आपल्याबद्दल जरा माहिती असतं, त्यांना वाटण्यापेक्षा आपलं हे कर्तव्य असतं. मग त्यांनी अगोदर पाठवलेली माहिती, पुस्तकं, ते वाचन, या व्यस्त जीवन प्रक्रियेमध्ये मी थोड्याफार कथा लिहिल्या. पण माझं एक मत होतं की कादंबरी लिहिल्याशिवाय आपण एक चांगल्या पद्धतीचा लेखक म्हणून समाजापुढे जर यायचं असेल तर आपल्याला कादंबरीचा आवाका आपल्याला घेतला पाहिजे. म्हणून मी प्रयत्नही केला की आपण एक छानपैकी असा एक विषय आहे आणि त्या विषयावर कादंबरी लिहावी. पण कथेचं कसं असतं, एक नायक असतो आणि उपनायक असतात. उपनायकाला नायकाचा दर्जा दिल्याशिवाय कादंबरीचा आकार वाढत नाही, कादंबरीचा कॅनव्हास वाढत नाही. त्याच्या घटना आहेत त्या साध्या मोठ्या, त्याच्या ज्या येणाऱ्या आजूबाजूचे प्रसंग आहेत, ती एक बांधणी एक खूप मोठी प्रक्रिया आहे. तसं कथा ही एक सूचना प्रक्रिया आहे. सुचलं म्हणलं की कथा एक असं कवितेसारखी जाता कथा सुचत. कादंबरीवर काम करावं लागतं. आणि ते काम करण्यासाठीची जी आता मनाची तयारी किंवा एकूणच म्हणजे व्यापातनं ते घडण्याची प्रक्रिया ही आत्ताच्या घडीला नसल्यामुळे ती गोष्ट मला शक्य झाली नाही, किंवा माझी बौद्धिक आणि साहित्यिक मर्यादा असेल की कादंबरी मला ते पूर्णत्वाकडे नेताना खूप अडचणी आल्या, म्हणून मी ती थांबवली. आणि मला आता रोज लोकांच्या समोर लोक माझ्यासाठी, जर शिवजयंतीला जरी असलं तरी 90% महिला असतात, महापुरुषांच्या जयंती असल्या तरी 90% महिला असतात, आणि काहीही कार्यक्रम असला तरी ह्या लोकांना जर माझ्याकडून ह्या अपेक्षा आहेत, तर आज ज्या गोष्टीसाठी माझी उपयोगिता, ह्या जग असं आहे की तुमची उपयोगिता काय आहे यावरून ठरतं. ही वेळ भविष्यात राहीलच असं नाही. म्हणूनच ओप म्हणतात की पडून पडायचं तर 10,000 फुटावरून पडावं. म्हणजे आपण किती उंचावर पोचलो होतो हे तर जगाला समजेल, हेच लागून पडण्यात काय अर्थ आहे. तसं आजची वेळ भविष्यात असेल नसेल. म्हणून आज ज्या गोष्टीसाठी लोकांना माझी गरज आहे त्यासाठी अधिक स्वतःला फिट ठेवणं, अधिक भटकंती भ्रमंती करणं, लोकांच्या पर्यंत पोचणं, ह्याच गोष्टीला मला प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. कारण ते सोडून मी जर हे करत बसलो
तर उद्या ही वेळ गेलेली परत येऊ शकत नाही. बरोबर. मग आज जी आहे ती गोष्ट उद्या नाही, ह्याचा स्वीकार केलेला मी माणूस आहे. माणूस म्हणतो की यश हे शाश्वत पाहिजे, आयुष्यभरासाठीचं पाहिजे. तर माझं मत असं आहे की यश हे आयुष्यभरासाठी असू शकत नाही. असेल तो भाग्यवान, असेल तो भाग वेगळा. पण यश झाल्यानंतर माणूस स्थितप्रज्ञतेने पुन्हा एक सामान्य आयुष्य जगण्याची तिची कुवत असेल तर तो व्यसनात जात नाही, निराशेत जात नाही, कशातही जात नाही. उलट मला तर एका गीतकारानं सांगितलं की मुलाखत, आणि ती वाक्य मला खूप आवडलं. त्याला म्हटले की ती प्रत्येक गाणं हे तुझ्याच आवाजात गायलं जायचं. प्रत्येक गाणं तुझंच असायचं आणि त्यानंतर तू बंदच झालास. इतर गायक आले. तर म्हणला जर माझ्या मनाला लागलं असतं तर मी व्यसनात गेलो असतो. मी आत्महत्या केली असती. मी नैराश्यात गेलो असतो. पण मी सुखी जीवन जगतोय. मी निर्व्यसनी आहे. मी आनंदाने जगतो. याचं कारणच असं आहे की मी त्याच वेळेला ठरवलं होतं, ज्या वेळेला जगाला माझी गरज संपेल, त्यावेळेला माझं म्हणून मी एक आयुष्य जगेन आणि माझं म्हणून आयुष्य जगण्याची संधी मला समाजानं दिली आणि त्या गोष्टीचा मी आनंद घेतोय. तसं मलाही माहित आहे, एक दिवस जयवंतवटेचा काळ संपणार आहे आणि त्यावेळेला मला अजून खूप वाचायचं आहे, अजून खूप लिहायचं आहे. हा ना, कथाकथन करत असताना श्रोत्यांच्या कोणत्या प्रतिक्रिया तुम्हाला भावत असतात? खूप छान प्रश्न आहे. आज जर तुम्ही आता घरी आला त्यावेळेला घरामध्ये जी सन्मान चिन्ह बघितली, त्यातले एकही वक्तृत्व स्पर्धेचं नाही. एकही कुठलंही. का तर मी त्या गोष्टीला कमी लेखत नाही, पण माझं स्वतःला सिद्ध करणं किंवा त्या स्पर्धेत सहभागी घेणे इतकी माझी मानसिकता, माझी जडणघडण झालेली नाही. त्यामुळे कुणीतरी माझी अशा पद्धतीने निर्विकारपणानं समीक्षा करावी आणि मी त्यांना पूर्ण उरावं, हे माझं व्यक्तिमत्वाचं बलस्थान नाही. मला वाटतं की ती गोष्ट अशी हसत खेळत आणि एकरूपतेनं व्हावी. म्हणूनच कथाकथन व्याख्यान करत असताना कुठली तरी अडाणी एखादी महिला मी बोलल्यानंतर काहीतरी बोलते आणि मी तिच्याशी संवाद साधतो. ही गोष्ट मला खूप आनंदाची वाटते आणि कौतुकाची वाटते की लोकांनी माझ्याशी एकरूप व्हावं. जयवंत आवटे हा कथाकथनकार आहे, व्याख्याता आहे. याच्यापेक्षा तो लोकसंवादक आहे. हे लोकांच्या पर्यंत जावं, हीच गोष्ट मला महत्वाची वाटते. तर नाना, नक्कीच वक्ता आणि श्रोता यांच्यामधील जी नाळ आहे ती कशा प्रकारे जोडली गेली हे तुम्ही सांगितलं. तर आजचा तरुण हा वाचनाशी कसा जोडला गेला पाहिजे असे तुम्हाला वाटते? मॅडम, हा प्रश्न मला अतिशय महत्वाचा वाटतो. का तर बऱ्याच वेळेला माणूस म्हणतो की 1 जानेवारीपासून व्यायाम करायचा आणि पुन्हा बंद करतो, का तर मध्ये कुठेतरी खंड पडतो म्हणून. एखादा ठरवतो चहा प्यायचा नाही आणि पुन्हा चालू करतो, का तर मध्ये काहीतरी असं घटना घडते आणि त्याला तो प्यावा लागतो. पण हीच गोष्ट चुकीची आहे की ती थांबवली म्हणजे पुन्हा मग ती थांबवलीच पाहिजे. अगदी तोच विचार घेऊन वाचक बी येत असतो की मी ग्रंथालयात 25 वर्ष काम केलेला माणूस आहे. मला माहित आहे एखादा येतो म्हणतो की मला तेच पुस्तक वाचायचं आहे आणि त्यासाठी तो 8-8 दिवस 10-10 दिवस थांबायला तयार आहे, कोणाकडून तर ऐकलं तर. आणि अशानं समृद्ध वाचक अजिबात होऊ शकत नाही. तर तुम्हाला जर हातात पेपर आला तर तो पेपर वाचण्याची कुवत पाहिजे. तुम्हाला एखादा आला, लेख वाचण्याची कुवत आली पाहिजे. कुठल्या तर मंदिरावरती त्या एखाद्या साधूचं, संताचं, देवाचं, व्यक्तिमत्वाचं, महापुरुषाचं, सनातनी, विद्रोही काही असू दे, ते लिहिलेलं आहे, ती वाचायची सवय लागली पाहिजे. ते सगळं जे काय आहे, ते जे विचार आहेत, ते तुम्हाला पटो अगर न पटो, पण ते वाचले पाहिजे. मग असं जर वाचन जर माणसाचं असेल तर तो सर्वकष होत जातो आणि ते शब्दाचा संग्रह वाढत जातो. आता मी जर म्हंटल की आता इथं की ही गोष्ट मला एकदम अचंबित करून गेली. अचंबित हा शब्द माझ्या साहित्य वाचनात बऱ्याच वेळेला आला म्हणून मी अचंबित म्हणलो. हा पेला ओतप्रोत भरलेला आहे. ही गोष्ट, हा ओतप्रोत शब्द माझ्या साहित्यात मला अनेकदा वाचाय म्हणून माझा सक्का भाऊ जर दिवसभर बसला आणि माझ्याशी बोलत, तुमच्याशी बोलत बसला, तर ओतप्रोत आणि अचंबित हे 2 शब्द त्याच्या शब्दातून कधी येणार नाहीत. का तर ते त्याच्या वाचनात आलेले नाहीत. प्रश्न असा आहे की तुम्ही कुठली दर्जेदार कादंबरी वाचली, कुठलं दर्जेदार लेख वाचला, निबंध वाचला, हे महत्वाचं नाही, तर तुम्ही वाचलं का? वाचत असलं कुठलंही पुस्तक आहे, मला ते वाचायचं आहे आणि मी 8 दिवसांनी येतो, पण त्याच्या मूलपृष्ठावर लिहिलेल्या 4 ओळी कोणाची प्रतिक्रिया सुद्धा माणूस वाचत नाही, का तर मला ते पुस्तकच वाचायचं. असं न करता आपण बसलो, तिथं लिहिलेल्या 4 ओळी जरी वाचल्या तरी सुद्धा आपल्या ज्ञानात त्या भर घालून जातात
आणि आपला आनंद वाढत जातो. हम्म. जसं कुठलंही व्यसन आपल्याला लागतं तसं वाचनाचं व्यसन लावून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यावरती एक कल्ली राहता कामा नये की मला वाचायचंय तर तेच वाचायचंय. आणि बरोबर. आजच्या युवकांनी तर ते पक्क ध्यानात ठेवलं पाहिजे. तेवढा वेळ नाही, तेवढा आपण वेळ देऊ शकत नाही. तर आपल्याला जे हाताला येईल, एखादा अंक असला, तेवढंच आहे ना वेळ, तेवढंच एक पान असेल, जाहिरात असेल, आपण वाचली पाहिजे. ती बघितली पाहिजे. म्हणजे ह्या प्रश्नात थोडं विषांतर होईल, पण माणसं चित्रपट एखादा टीव्हीवर असला बघायला आला तर जाहिरातला गेली तर माणसं उठून जातात. मला ती जाहिरात कधीच कंटाळवाणी वाटलेली नाही. कुठलीही जाहिरात मला कंटाळवाणी वाटली. मला वाटतं की हे 30 सेकंदात त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं मांडलं. म्हणजे मी कुणी महान माणूस आहे असं नव्हे. हं. पण ते चित्रपटाच्याच ताकदीची एक जाहिरात असते. तेवढीच तोलामोलाची असते. आपण जर म्हणलं तर हे फक्त 2 चित्रपटाच्या मध्ये हे फक्त प्रॉडक्ट खपवण्यासाठी आहे. हा जर दृष्टिकोन ठेवला तर मग आपल्या हाताला काहीच लागणार नाही. नक्कीच. तसंच वाचनाचं आहे. वाचन ही कुठलीही जाहिरात असू दे, काही असू दे, आपल्याला ती वाचल्यानंतर ते शब्दच आपल्याकडे येत असतात. बरोबर. जसा भंगारवाला माणूस रस्त्यावर दिसेल ते त्याच्या झोळीत टाकतो. हम्म. म्हणूनच दिवसाच्या अंती त्याची झोळी भरते. बरोबर. तो म्हणला तर मला महत्वाचंच गावलं तर मी घेणार, तर ती झोळी रिकामीच घेऊन घरी जाणार. हम्म. तसंच ज्ञानाचंही आहे. दिसेल ती वेचत गेलं तरच आपली झोळी भरणार. खरोखरच या उत्तराने अगदी स्तब्ध करून टाकले की माणसाकडे किंवा तरुणांच्याकडे आता संपत्ती ही धनाची नसावी तर शब्दसंग्रहांची संपत्ती असावी असं तुमचं म्हणणं या उत्तरातून आम्हाला स्पष्ट दिसून आलं. तर वाचाल तर वाचाल ही पण संकल्पना यातून स्पष्ट करून दिलीत. तर खूप छान वाटलं. तर आपण वळूयात आता रेपिड फायर प्रश्नांच्याकडे. नाना, आम्हाला सांगा, एका शब्दात कथा म्हणजे काय? कथा म्हणजे जीवन अनुभव. आपले आवडते लेखक? वि. स. खांडेकर. आपले आवडते पुस्तक? फुलका. आपल्या आयुष्यातील अशी एक प्रेरणा? वडील. एक पुरस्कार की रसिकांची दाद? 100% रसिकांची दाद. आपले आवडते गाव? साहजिकच कुंडल. नाना, शेवटचा प्रश्न. जयवंत आवटे यांची एका वाक्यात ओळख सांगा, काय होईल? चालतं फिरतं ग्रंथालय. नाना, एकूणच तुमच्या या साहित्य लेखनाचा प्रवास आम्ही अनुभवला. याच्यामध्ये तुमचे अनुभव, विविध शैक्षणिक प्रवास तुमचा आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी या सर्वांचा आम्हाला एक प्रकारे अभिमान वाटला की कशा प्रकारे तुमचं कुटुंब तुमच्या पाठीमागे उभे राहिलं, कशी या समाजातूनच तुम्हाला प्रेरणा मिळत गेली आणि तुमचा इथून पुढे असे लक्ष कथाकथनाचे कार्यक्रम हो, की तुम्ही मला सांगितलं की केवळ 2011 तुमच्यासाठी मोठा नाहीये, पण अगदी समुद्राचा तळ अजून कोणाला माहित नाही आणि आकाशाचा अंत कोणाला माहित नाही, तसा तुमच्या कथन कार्यक्रमाचा अंत कोणाला लागला नाही पाहिजे असे तुमचे कार्यक्रम हो, अशी आमची सदिच्छा आहे तुम्हाला. पलूस न्यूज एक्सप्रेस प्रस्तुत जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमाला तुम्ही बहुमोल हा वेळ दिलात, याबद्दल मी तुमची खरोखर आभारी आहे. धन्यवाद मॅडम. आणि मेघा मॅडम ह्या पोलीस न्यूज एक्सप्रेसचे संपादक संदीपजी नाझरे सरांनी सांगितले की मॅडम येणार आहेत आणि त्यांना कुंडल गावातील घर माहित आहे. मी तुम्हाला लहानपणापासून चळवळीत बघितलेलं आहे आणि एक मुलगी अत्यंत संघर्षातून आज पोलीस न्यूज एक्सप्रेसचे निवेदिका म्हणून आणि मुलाखत घेणे इतक्या समृद्ध झाल्या ह्या गोष्टीचा एक कुंडलचा आणि तुम्हाला लहानपणापासून बघत असल्यामुळे मला खूप अभिमान आहे तुमचा की तुम्ही या उंचीवर पोचला. राहिला विषय म्हणजे पोलीस न्यूज एक्सप्रेसचा, तर आज मी बघत असताना मला माहित आहे राज्यभर एखादी बातमीपत्र आणि एखादं चॅनेल सुरू असतं आणि प्रत्येकाला वाटत असतं की माझं चॅनेल मोठं व्हावं, पण चॅनेल मोठं होणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. परंतु पोलीस न्यूज एक्सप्रेस हे 60,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेलं एकमेव असं बऱ्यापैकी चॅनेल पैकी एक चॅनेल आहे आणि ही गोष्ट सहज साध्य होऊ शकत नाही. त्याच्या मागचं यश म्हणजे जे संपादक आहेत संदीपजी नाझरे सर, जे बालभारतीचे कथालेखक आहेत आणि आपण एखाद्या शैक्षणिक ह्याच्यात भाग असताना, आपण अभ्यासक्रमाचे एक भाग असताना, आपण पत्रकार म्हणून भूमिका बजावत असताना आपला तो स्वाभिमान
आपला तो अभिमान बाजूला ठेवून सामान्य माणसांना न्याय देण्याचं काम ह्या चॅनेलने सातत्याने केलेलं आहे. म्हणूनच त्यांचे एवढे सबस्क्रायबर आणि त्यांचे व्ह्यूज वाढलेले आहेत. आणि मला आज खरोखर ह्या गोष्टीचं माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे की माझी मुलाखत घेणारे जे चॅनेल आहेत ते इतक्या तोलामोलाचे संपादक साहित्याच्या क्षेत्रात असलेले आणि ते चॅनेलही इतके समृद्ध आणि तुम्ही चळवळीतून आलेला अशा ह्या एकूणच वातावरणात मला व्यक्त होता आलं आणि आपल्या काही ज्या गोष्टी आहेत जीवनातल्या त्या तुमच्यापर्यंत सांगता आल्या आणि तुमच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहेत. सहृदय मी पोलीस न्यूज एक्सप्रेसचा आणि जाऊ साहित्यिकांच्या गावा हा खूप छान उपक्रम आहे. कोणाला वाटत नाही की आपली गिनती ही साहित्यिकांच्यात व्हावी. साहित्यिक हा शब्द खूप मोठा आहे. जर विचार केला तर ही उपाधी 5 वर्षासाठी नसते. ही उपाधी रांगत राहून मिळत नसते. ह्याच्यासाठी आयुष्याचं क्षणोक्षण वेचावा लागतो आणि कुणीतरी आपल्याला त्यात अंग चोरून का होईना पण बसण्याची संधी देतं याची जाणीव असलेला मी एक माणूस आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूपच समाधानाची आणि अभिमानाची आहे. धन्यवाद. तर हे होते कुंडलगावचे सुप्रसिद्ध कथाकथनकार आणि साहित्याचे वेड असणारे व्यक्तिमत्व माननीय श्री जयवंत आवटे नाना. तर अशाच नवनवीन मुलाखतींसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस. धन्यवाद. नमस्कार, मी मेघा. आपण पाहत आहात पलूस न्यूज एक्सप्रेस. जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कुंडल या गावामध्ये. आज आपल्या सोबत आहेत कथाकथनाच्या विनोदी शैलीने महाराष्ट्रभर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, ज्यांनी